दरवेळेला त्यांची भूमिका बदलत गेली आणि त्याचा परिणाम मला वाटतं भाजपच्या स्थानिक नेत्यांना युती नको होती म्हणून त्याने केलेला हा प्रयोग आहे. परंतु त्याचा फायदा निश्चित आम्हाला जास्त झाला. तुल्यबळ तुमचे पक्ष आहेत, तुमचं खूप काम आहे सगळ्याकडे. मग आता कोण विरोधक आहे तुमचे? नाही, आम्ही तर एमआयएमला विरोधक मानतो, उभाटाला विरोधक मानतो आणि मग काही ठिकाणी जे काही भाजप बरोबर आमचे स्टेट फाईट होणार आहेत. या निवडणुकीमध्ये जे त्यांच्यावर हल्ले किंवा त्यांच्यावर जो रोष व्यक्त केला तो का केला? एमआयएम इथलच्या मुसलमानाला फसून, हे दोघं हैदराबादी, ओएसी पण आणि तो इम्तियाज पण, या हैदराबादीने इथलच्या मुसलमानाला फसवण्याचा प्रयत्न केला. आता अनेक ठिकाणी तुम्ही पाहत असाल उबाटाचे कार्यकर्ते काही आमच्याकडे आले, काही भाजपकडे गेले, संपले. आता हम दो हमारे दो आता पक्षामध्ये राहिलेत. एक खैरे आहे, दुसरा अहमदास आहे आणि ते एक आता एक नाही आहेत. ते एकमेकाशी रोज भांडतात. तुम्ही असं केलं, त्याने तसं केलं, चालूच आहे त्यांचे कॅसेट. महापौर कुणाचा, तुमचा आणि भाजपचा होणार का शिवसेनेचा होणार? महापौर हा भगव्या झेंड्याचा असेल, म्हणजे आमचाच असेल. नमस्कार, महापालिकेचा रणसंग्राम या एमसीएन न्यूज चॅनलच्या शो मध्ये मी देव शेजूळ आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय. राज्यात महापालिकांच्या निवडणुकीचा फिवर आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि निवडणुका अवघ्या 5 ते 7 दिवसांवरती आल्या आणि एक मोठी रणधुमाळी सगळीकडे बघायला मिळते. संभाजीनगरच्या महापालिकेच्या निवडणुकातही अशीच रंगत आली आहे आणि संभाजीनगरच्या महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्यासोबत बोलण्यासाठी दत्तर खुद्द पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब आज एमसीएन वरती आहे. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. महापालिकेची निवडणूक आणि संभाजीनगर हे काय, संभाजीनगरची निवडणूक नगरपालिकेच्या वेळेस एक काहीतरी मोठा धमाका असतो किंवा खूप सगळ्या राज्यात एक वेगवेगळी लढत असते. त्याची खूप अनेक कारणं आहेत. यावेळेची अनेक कारणं आहेत. राज्याच्या प्रश्नावर थोडं, पण आपण स्थानिक प्रश्नांवरती आणि संभाजीनगरवरती जास्त बोलणार आहोत. सर, सगळ्यात पहिलं तर निवडणुकीची सुरुवात होताना की जेव्हा निवडणूक लागणार होती, पहिल्यापासून चर्चा होती महायुतीची. तुम्ही महायुती म्हणून लढणार होते. पुलाखालून आता बरंच पाणी गेलंय, स्वतंत्र आता लढतायत, पण जी होती की तुम्ही दोघं एकत्र लढून जो फायदा होणार होता तो आता फायदा होईल की स्वतंत्र लढल्याने जास्त फायदा होईल तुम्हाला? पहिल्यापासून एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका होती की महायुतीत लढायचं आणि तशा सूचना त्यांनी आम्हाला दिल्या होत्या. तुम्ही जर पाहिलं तर आमचा जो आक्रमक स्वभाव आहे किंवा आम्ही ज्या पद्धतीने मागणी करतो, शिंदे साहेबांनी सांगितल्यामुळं तेवढाच बॅकफुटवर आम्ही गेलो. सुरुवात भाजपकडून झाली, त्यांनी मग ते मोठा भाऊ म्हणायला सुरुवात केली. मग 50-50चा फॉर्म्युलाच्या मागणी पुढे आली. या सगळं झाल्यानंतर दरवेळेला त्यांची भूमिका बदलत गेली आणि त्याचा परिणाम मला वाटतं भाजपच्या स्थानिक नेत्यांना युती नको होती म्हणून त्याने केलेला हा प्रयोग आहे. परंतु त्याचा फायदा निश्चित आम्हाला जास्त झाला. आज पाहिलं तर आमचा जो सर्वे आम्ही केलेला आहे त्यात आम्ही आता 1 नंबरवर आहोत. मागच्या निवडणुकीत सुद्धा आम्ही 1 नंबरवर होतो. आमचे 28 नगरसेवक होते, एमआयएमचे 25 होते, भाजपचे 22 होते आणि आताचा रेशो पाहिला तर आमचे नगरसेवक वाढण्याची शक्यता जास्त आहे. आणि म्हणून युती जर झाली असती तर कदाचित आम्हाला लॉसही झाला असता. तरी आमची मानसिकता होती की युती झाली पाहिजे. काय होतंय की ह्या निवडणुकी काही दिवसाच्या कालावधीच्या असतात, काही 15 दिवसाच्या या निवडणूक आहेत. बरोबर आहे. या 15 दिवसामध्ये मग आपलाच कार्यकर्ता, मग तो सेनेचा असो का भाजपचा असो, एकमेका विरोधात दंड थोपडतो, एकमेका विरोधात बोलावं लागतं, कटुता निर्माण होते. एक तर कटुता निर्माण होते, दुसरा फायनान्शियल लॉस सुद्धा होतो आणि जे विरोधक आहेत ते तमाशा पाहतात. तो तमाशा आम्हाला टाळायचा होता, परंतु आता झालं गेलं, त्याला इलाज नाही. त्याला एक फक्त जोडून असतात. म्हणजे मी भाजप नेत्यांच्या काही मुलाखती केल्या, ऑन रेकॉर्ड माझ्याकडे आहे, म्हणजे की मोठा भाऊ जे म्हणत होते की आम्ही नम्रपणे सांगतोय आम्ही आता मोठा भाऊ आहे आणि आम्ही पहिल्यापासून शहराचं राजकारण बघत आलो, शिवसेना मोठी कायम राहिली. अचानक असं काय झालं भाजपवाल्यांना की त्यांना वाटायला लागलं ते मोठा भाऊ आहे? त्यांना काय गैरसमज झाला मला माहित नाही. ते काय जुने दाखले वगैरे देत असतील. आता ह्या विधानसभेला, लोकसभेला खासदार आमचा आला, बरोबर आहे, शिंदे साहेबाचा, शिवसेनेचा.
6 आमदार आले, हम्म. 5 होते त्याचे 6 झाले, 6 आमदार आले, हम्म. 2 नगरपालिका आल्या बरोबर. आणि मागचे नगरसेवक आमचे जास्त. आता साहजिक त्यांचे 3 आमदार आहेत, हम्म. 1 नगरपालिका आहे. आता मोठा भाऊ कोण? तर आम्हीच ना. पण तरी आम्ही सोडलं, जाऊ द्या, कशाला त्या मोठा भाऊ छोटा भाऊ करत नाही बसायचं. नाही, मी शेवटच्या दिवशीपर्यंत पाहत होतो की तुम्ही शेवटच्या प्रेसमध्ये पण म्हटले होते की मुख्यमंत्र्यांची किंवा शिंदे साहेबांची इच्छा आहे की युती व्हावी, आणि मी तसंच म्हणतो आहे युती व्हावी. पण त्या शेवटची ज्या लास्ट प्रेस तुमची झाली, प्रेस सकाळी त्याची, त्यामध्ये सांगितलं गेलं की भाजपकडनं जो प्रस्ताव येतो व्यवस्थित येत नाहीये, आणि मग युती तुटल्याची घोषणा झाली. ती झाल्यावरती लगेच प्रेस झाल्या आणि त्यांनी वैयक्तिक तुमच्यावरती आरोप सुरू केले की त्यांना युती नको होती, त्यांना घरात तिकीट हवे होते. अहो, ते सर्व तुम्हाला एक सांगतो की शेवटची बैठक माझ्याच घरामध्ये, मी इथून फोन, त्यांचा एक प्रतिनिधी होता आणि तिकडे वर्षावर देवेंद्र फडणवीस साहेब होते, एकनाथ शिंदे साहेब होते, आणि त्यांच्याशी आमचं बोलणं सतत चालू होतं. सकाळच्या 3:45 वाजेपर्यंत मग शिंदे साहेबांनी पण आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले, आता आमचं ऐकायचंय. मला सांगितलं शिरसाट युती झाली पाहिजे, आता हे फायनल, चला उद्या घोषणा करा. एवढं सर्व झालं. आणि सकाळी यांना मी म्हणतो, प्रस्ताव द्या, रात्री ठरल्याप्रमाणे तो प्रस्ताव फक्त टाईप करून द्यायचा आहे बरोबर. आणि आपल्याला डिक्लेअर करायचं आहे. आपण जॉईंट प्रेस घेऊ. त्याच्यात त्याने खुटी टाकली की हे नाही पाहिजे, हे पाहिजे, हे नाही पाहिजे, हे पाहिजे. आता तुम्ही इंटरव्ह्यूत बसलो, माझ्याकडे कागद आहे त्याच्या तोळांचा, त्यांनी काय प्रस्ताव दिला. प्रश्न माझ्या घरामध्ये कुणाला तिकीट द्यायचं नाही द्यायचं तो नव्हताच. तिथं वाढ केव्हा सोडले होते त्यांनी, बरोबर. त्याच्यावर चर्चाच नव्हती. जे दुसरं जे वार्ड होते त्याच्यातला फक्त 1 नगरसेवकासाठी युती तोडली त्यांनी. भाजपने फक्त बैठकीचा फार्स केला. फारसंच केल्यासारखं आहे. एवढं कुठं बैठकी होत असतात का हो? युतीच्या बैठका काय, कॉर्पोरेशनच्या निवडणुका 10 बैठका. तरी मी दरवेळेला सगळा प्रोटोकॉल बाजूला ठेवून त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी जाऊन बसलो. खरं. आता या सगळ्या निवडणुकीत युती तुटली आहे, प्रत्यक्षात सगळे विरोधक लढत आहेत. पण याच्यामध्ये आता काही प्रचारात शेवटच्या याच्यामध्ये तुमचा मग कोण विरोधक असणार आहे? तुम्ही या सगळ्या दोघांनी पण 2 तुल्यबळ तुमचे पक्ष आहेत, तुमचं खूप काम आहे सगळ्याकडे. मग आता कोण विरोधक आहे तुमचं? नाही, आम्ही तर एमआयएमला विरोधक मानतो, उभाटाला विरोधक मानतो, आणि मग काही ठिकाणी जे काही भाजप बरोबर आमचे स्टेट फाईट होणार आहेत त्यामध्ये या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीपुरतं ओके. त्यांच्याबरोबर सुद्धा आम्ही त्यांना विरोधक म्हणून आमची लढाई चालू आहे. जसं जशी परिस्थिती ज्या त्या वार्डांच्या. ज्या वार्डाची तसं असं. एमआयएमचा जर उल्लेख तुम्ही केला, काल एमआयएमच्या वरती जो इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला झाला, त्यांनी ती अवघ्या काही सेकंदात प्रेस घेतली, म्हणजे हल्ला झाल्यानंतर काही मिनिटांमध्ये, आणि त्यांनी म्हटलं की पालकमंत्र्यांचं त्या सगळ्या जे माझ्यावर हल्ला करणारे जे गुन्हेगार आहे त्यांना सपोर्ट आहे किंवा त्यांच्याकडं एका प्रकारचं बॅकिंग आहे, दुर्लक्ष करतात असं ते म्हणाले. या निवडणुकीमध्ये जे त्यांच्यावर हल्ले किंवा त्यांच्यावर जो रोष व्यक्त केला तो का केला? एमआयएम इथलच्या मुसलमानाला फसून, एमआयएमचे हे जे काही हैदराबादी नेते आहेत ना, हे दोघं हैदराबादी, ओएसी पण आणि तो इम्तियाज पण, या हैदराबादीने इथलच्या मुसलमानाला फसवण्याचा प्रयत्न केला. एक, आणि दरवेळेला आपण चेंजेस करून नवीन टीम घेऊन काहीतरी करू, कुणाचंही वर्चस्व इथं नकोय त्यांना. स्थानिक मुसलमानचं त्यांची सगळ्यांची दोर त्यांच्या हातात पाहिजे होती, आणि त्याच्यावरून तो उद्रेक झालेला आहे. त्या उद्रेकाच्या मग आम्ही तुमच्याला ओएसी जिंदाबाद आणि इम्तियाज जिंदाबाद करत होतो, आणि त्यांना चांगलंही वाटत होतं, परंतु त्यांना स्थानिक नेतृत्वच उभं करायचं नाही म्हणून त्यांनी सर्वांचे पत्ते कट केले. आणि हा जो इम्तियाज आहे ना, हा ब्लॅकमेलर आहे. हा पैसे घेऊन तिकीट देतो हे सर्वांना माहिती आहे. इम्तियाज जलील यांचं तुमच्यावर इतकं विशेष प्रेम काय आहे? म्हणजे इम्तियाज जलील हे प्रत्येक मी स्पष्ट बोलतो ना, बाकी लोक त्याचा वापर करतात ना. काय असतं वापर कसा करायचा? आता समजा माझी विधानसभा होती, या ठिकाणी 64,000 मतं त्यांचं आहे. का उमेदवार दिला नाही? काय कारण आहे? तुला पक्ष वाढवायचा का संपवायचा आहे? निवडणुकीमध्ये तू का दिला नाही तो उमेदवार? मॅनेज झाला, अनेक ठिकाणी मॅनेज होतो, सभेचे पैसे घेतो तो. म्हणजे आपल्या विरोधात बोलायला जर बोलायचं असेल तर पैसे द्यावे लागतात. असं महाराष्ट्रातलं चित्र आहे. हे इथपर्यंत नाहीये, हे जे काही रोष इथपर्यंत नाहीये, सगळीकडे असा पसरला आहे तो.
तुम्ही मुंब्र्याला पहा, आता मुंब्रा काय संबंध आहे तिथे बघा. आणि मग असं जेव्हा करतो ना, हे जेव्हा उघड केस येतं त्या टायमाला त्या कार्यकर्त्याने काल त्याला मारलं. जो भाषा असं वापरायचा ना, शेर आया है, शेर आया है, अब भागो भागो शेर भाग रहा है, पळावं लागलं अक्षरशः. आणि आज तुम्ही पेपरमध्ये पाहिलं तिथलचं दृश्य सुद्धा, की एकही माणूस सपोर्टसाठी त्याच्या घरासमोर थांबला नाही. हे का झालं? तुम्ही कार्यकर्त्याला वापरून घेणार आणि त्याला बाजूला फेकणार आणि तुमचं नेतृत्व स्टॅब्लिश करणार. कसा कार्यकर्ता सहन करत? आणि आम्ही कशाला त्याच्या ह्याच्यात जाऊ? इतरांना पाठिंबा दिला. जे त्याचे कार्यकर्ते होते दुसऱ्या दिवशी त्याला गुंड म्हणतो. मग तो गुंडाला तू पोसत होतास का? हप्ते घेत होता तेव्हा चांगलं वाटत होतं. आता तिकीट नाही दिलं आणि ते अंगावर यायला लागले, ते गुंड झाले. ही प्रवृत्ती बरोबर नाही. म्हणजे त्यांचं जे राजकारण आहे ते इथल्या, म्हणजे त्यांना ते मुस्लिमांचे एक मोठे नेते होऊ पाहत आहेत. तुम्ही कसं बघताय? मोठे नेते होणं भाग वेगळा आहे, परंतु स्थानिक नेत्याला वर येऊ न देणं हा त्याचा प्रोग्राम आहे. म्हणजे स्थानिक कार्यकर्त्यांना बघा, त्याचा गफूर कादरी होता, डॉक्टर गफूर कादरी काहीतरी नाव त्यांचं, गफर कादरी. त्याच्या पहिले तो कुरेशी काहीतरी शहराध्यक्ष होता. कुठे गेले? नेतृत्व बाकीच्या स्थानिकांना वर येऊ द्यायचंच नाही. मी एकटाच नेता असला पाहिजे, तो एकटाच असला पाहिजे, कारण की बिंग फुटल ना, मग लोकांना कळल. म्हणून त्याला दाबून ठेवणं. आता कसं आहे, भावनिक भाषण असतं. स्थानिक, माझा प्रश्न असा, स्थानिक भांडणं आहेत, स्थानिक त्यांच्या पक्षातले अंतर्गत वाद आहे, त्याच्यामध्ये त्यांनी पालकमंत्र्याचं नाव काय घेतलं? त्यांना दुसरा पर्याय नाही ना. आता तो झोपेत पण माझं नाव घेतो. कुठे सभा असली की माझं नाव घेतो तो. त्याला असं वाटतं की पालकमंत्री मला विरोध करतो, म्हणजे स्वतःला असं प्रेझेंट करतो तो की मी किती मोठा माणूस आहे. पालकमंत्री माझ्यावर गुंड पाठवतो, पालकमंत्री असं करतो. अरे मला काय करायचं तुमचं? तुम्ही राजकारण कुठं करताय? एक गल्लीत करताय. मी महाराष्ट्राच्या राज्याचा मंत्री आहे, मला जिल्ह्याचा पालकमंत्री. हे खालच्या दर्जाचं राजकारण आम्हाला नाही जमत. आणि म्हणून तुमची राजकारण करण्याची पद्धत वेगळी. तुम्ही मधल्या जातीमध्ये भांडण लावून स्वतःचं नेतृत्व स्थापन करतात, इमोशनल बोलतात. आता लोक काय, कोणताही समाज असो, इंशाअल्लाह खुदा के लिए सब एक हो जाओ, अपनी सत्ता आने वाली है. देवाचं नाव घेणं, भगवंताचं नाव घेणं, धार्मिक भावना त्याला एक त्याच्याशी कनेक्ट करणं. चलो दुआ मांगते हैं. जो धार्मिक असतो माणूस, तो अखेरला देवाच्या नावासमोर झुकतो ना, यांच्या समोर झुकत नाही. हा गैरसमज काढून टाका डोक्यातून. हा त्या अल्ला समोर झुकतो, तो देवासमोर झुकतो, आणि त्याचा फायदा हे लोक घेतात. म्हणून त्या कार्यकर्त्याला आता कळलं की आपल्याला वापरलं जातं. म्हणून त्यांनी ज्यांना हार टाकत होते ना, त्यांना आता मारायला सुरुवात केलेली. मोठा इश्यू 2 दिवसात आपण सगळ्या महाराष्ट्रात हा गाजला होता. त्याच्यात पुढचे जे तुमचे विरोधक आहे किंवा तुम्हाला ज्या सगळ्यांकडनं बघितलं जातं की तुमची फाईट ज्यांच्याशी असणार आहे, उद्धव सेनेकडनं, म्हणजे युबीटीकडे तुम्ही कसं बघताय त्यांच्या कामाकडे? कारण त्यांची पण जेव्हा फाईट सुरू होती तेव्हा करताना की ते MIM वरती जास्त बोलण्यापेक्षा आजकाल शिंदे सेनेवर जास्त बोलतात. त्यांना पर्याय नाही राहिला. तिथं घरक्यांना घाटका झालेले. आघाडी कोणाबरोबर होती? काँग्रेस बरोबर, काँग्रेस राष्ट्रवादी. कुठे ते काँग्रेसवाले यांच्यावर आहेत? नाही. राष्ट्रवादीवाले आहेत? नाही. आता कोण आहे? मामू आहेत, रशीद मामू. यांना सुद्धा आता कसं का होईना आपल्याला टिकायचंय. आणि त्या इम्तियाजने सांगितलं होतं की 10% मुसलमान ज्या आहे वो हम डायवर्ट करेंगे, ये करेंगे. मग यावेळेला त्यांनी 12 लोकांना तिकीट दिले. आता त्यांचा ते विषय वेगळा झाला. आता मताचं बेरजेचं राजकारण करायला लागले, आणि त्याच्यामुळं त्यांच्याकडे असलेली वोट बँक. उबट हा सेक्युलर होत आहे हिंदुत्व सोडून, असं वाटतंय तुम्हाला? सेक्युलर नाही होत, स्वार्थी होतंय. ओके. सेक्युलर या शब्दाचा अर्थ असा नाही आम्ही काही मुसलमानचा द्वेष करतो अशातला भाग नाही. ओके. त्यांना समजवतोय की तुम्हाला मूर्ख बनवलं जातंय. लक्षात घ्या. ओएसी काय करतोय? त्यांना मूर्ख बनवतोय. इम्तियाज काय करतोय? त्यांना मूर्ख बनवतोय. आणि ते त्यांचं राजकारण साधतायत. तुमच्यासाठी काही नाही त्यांच्याकडं.
त्यांच्या राजकारणासाठी तुमचा बळी देतात हे सांगतो. आम्ही काय ते सेक्युलर होतात म्हणजे काय आम्ही काय फार काही हे करतोय का? विरोध त्यांच्या विचारसरणीला आहे आमच्या. ओके. आणि म्हणून उभाटा हा फक्त आता प्लस कसा होईल, मला 2 मतं जास्त कशी मिळेल हा प्लसचा विचार करतो. यांनाही काही घेणं देणं नाही त्यांच्याशी. परंतु त्याच्यामुळे काय झालं, उभाटामध्ये स्वतःची वोट असलेलं बँक जे मत, शोधतायत ते काय ते. पण तू स्वतःची वोट बँक आता त्यांनी खराब करून घेतली. आता अनेक ठिकाणी तुम्ही पाहत असाल उभाटाचे कार्यकर्ते काही आमच्याकडे आले, काही भाजपकडे गेले संपले. आता हम दो हमारे दो आता त्या पक्षामध्ये राहिलेत. एक खैरे आहे, दुसरा अंबादास आहे. आणि ते एक आता एक नाही आहेत, ते एकमेकाशी रोज भांडतात. तुम्ही असं केलं, त्याने तसं केलं, चालूच आहे त्यांचे कॅसेट. काही त्याचा पर्याय नाही त्यांच्याकडे. सर, आता राजकीय प्रश्न तर आपण शहराच्या काही प्रश्नांवरती येऊयात की तुम्ही महापालिकेच्या सभागृहात काम केले, आता राज्याच्या विधिमंडळात काम केलंय, मंत्री आहात, शहराचे जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. सगळ्यात नागरिकांचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, तुम्ही अनेक वर्ष आता सत्तेत आहात, महापालिकेत तुम्ही होता, नंतर तुम्ही आता ह्या सत्तेत आहात, आता सध्या तर कॅबिनेट मंत्री आहात. पाणी जे आहे नागरिकांना कधी मिळणार आहे? कारण पाण्याच्या डेडलाईन्स मी सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये काही जे लोकलचे जे प्रश्न आहेत त्यावरती आपण बोललं पाहिजे. तर पाणी कधी मिळणार आहे? पाणी मिळायला उशीर का होतो? पाणी मिळायला आता उशीर होणार नाही. पाणी आता अत्यंत जवळ, म्हणजे 1.5-2 महिन्याचा कालावधी लागेल, पाणी येऊन जाईल. कारण सांगतो, पहिल्याची जी काही समांतरची योजना होती ती कुणामुळे गेली, काय गेली, आता त्या चर्चेत आपल्याला जायचं. आता जी योजना चालू होती, एक लक्षात घ्या, कोणता राजकीय पक्ष म्हणून नाही, महाराष्ट्र सरकार म्हणून नाही, किंवा कॉर्पोरेशन कमिशनर म्हणून नाही, तर इव्हन या सगळ्या योजना मॉनिटरिंग करण्यामध्ये हायकोर्ट स्वतः इन्व्हॉल्व्ह झालेलं आहे. आपण न्याय संस्थेवर विश्वास ठेवतो का नाही? सर्वांनी ठेवला पाहिजे. ठेवलाच पाहिजे. दर 15 दिवसाला हे कामाची गती, याचा अहवाल आयुक्तांनी दर 15 दिवसाला, आयुक्त आणि MGPचे अधिकारी हे हायकोर्टात देत असतं. काय प्रोग्रेस आहे, कुठून झालं. आता तुम्ही महिनाभर झाला असेल, तुम्ही पाहिलं असेल, वॉटर टेस्टिंग झालेली आहे. अत्यंत अवघड असलेल्या त्या ठिकाणी जॅकवेल बसवण्यात आलं जायकवाडीमध्ये. एवढा पाऊस वगैरे चालवत आला असताना, भयानक असलेला पाऊस, त्या टायमाला थांबलेलं काम, मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. थोडंसं त्याच्यामुळे थोडं पुढं गेलं. नंतर आम्ही स्वतःच इतका इंटरेस्टेड होतो की या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीच्या अगोदर जर पाणी आलं असतं ना, लोकांनी आम्हाला डोक्यावर घेऊन नाचलं असतं. पण दुर्दैव त्या काळामध्ये पाऊस जास्त पडला आणि काम थोडं स्लो झालं. आता या 1.5-2 महिन्यामध्ये पाणी येईल. आणि पाणी येणं हे जनतेसाठी महत्वाचं तर आहेच आहे, परंतु शहराच्या विकासासाठी महत्वाचं आहे. एवढे इंडस्ट्रीज यायला लागले. उद्या जर पाणी नसेल म्हणजे फ्लॉप होईल ना. पाण्यामुळे खाली बघावं लागतं आपल्याला. नाही, ते फ्लॉप होईल ना. उद्योग कसे येतील? त्यांना बेसिक जर ज्या गोष्टी लागतात त्यातलं त्यात महत्वाचं पाणी पण लागतं. ते जर तुम्ही देऊ शकला नाही तर उद्योग कशाला येतील इकडं? आणि म्हणून जर उद्योग आले नाही तर शहराची प्रगती होणार नाही, शहरात रोजगार मिळणार नाही, वाढ होणार नाही. म्हणून हे पाणी हा बेसिक मुद्दा आहे आपला. म्हणून आम्ही त्याच्याकडे लक्ष ठेवून आहोत. राजकारण सोडून द्या. तुम्हाला वाटतं की हा निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही काहीतरी बोलतायत, असं नाही. आपल्याला पुढच्या 30-40 वर्षाचा जो काही प्लॅन केला त्या अनुषंगाने आता पाणी येणं गरजेचं आहे आणि त्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. आणि 2 महिन्यामध्ये पाणी येईल. आणि पाणी सगळ्यांचाच विषय आहे, पाणी येणं गरजेचं आहे. छोटे 2 प्रश्न आहेत पुढचे, आपण मुलाखत थांबूयात. त्याच्यात महत्वाचा होता की सगळीकडे राहिला आणि आम्ही ज्या वेळेस ग्राउंडला जाऊन लोकांचे बाईट्स घेतले, सगळ्या तुमच्या मतदारसंघात असेल तिन्ही बद्दल जितके फिरलो आम्ही शहरामध्ये तेवढं, त्यात 2 प्रामुख्याने मुद्दे मांडले होते. एक सिडकोच्या भागामध्ये फ्री वोल्टचा विषय होता, तो येतो अधूनमधून, आणि सातारा देवळामध्ये गुंठेवारीचा प्रश्न येतो त्याच्यामध्ये. या 2 प्रश्नांकडे तुम्ही कसं बघता? सिडकोचा प्रश्न जो आहे तो मी सिडकोचा अध्यक्ष असताना सोडवलेला आहे. लीज होल्डचा फ्री होल्ड मी ते केलेलं आहे. त्याच्यामध्ये काही 0.5 वगैरे जे काही आपल्याला वन टाइम फक्त थोडंसं जे काही चार्जेस भरायचे ते भरले, तुमचं ते घर फ्री होल्ड होणार आहे. आणि ते सगळं झालेलं आहे आपलं. लोकांनी त्याला आता स्वतः ऍप्लिकेशन करून ते आपलं फ्री होल्ड करून घेतलं पाहिजे. ते अंमलबजावणी केली, अंमलबजावणी आपण केली. तर त्यांची फक्त त्यांनी गेलं पाहिजे. तर फ्री होल्डचा विषय सुटलेला आहे. गुंठेवारी जो भाग आहे, गुंठेवारी ही गेली 20 वर्षापासून गुंठेवारीला आपण वाढ देत 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 आलेलो आहे. सातारा देवळे असेल किंवा इतर कोणता भाग असेल, आता त्यांना दरवेळेला डिस्काउंट देत गेलो आपण. जे काही रक्कम लागते गुंठेवारी करताना
त्याच्यामध्ये कमी 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 करत गेलो आणि शेवटला मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्याच्यात लक्ष घालून गुंठेवारीसाठी योग्य तो पर्याय म्हणून मग त्या तिथल्या नागरिकांनाही बरोबर घेतलं, त्यांच्याशी चर्चा झाली आणि तो प्रश्न आम्ही सोडवलेला आहे असं माझं मत आहे. ते त्या ज्यांनी जे आंदोलन वगैरे करत होते त्यांनीच येऊन माझ्या इथेच माझ्याच घरी येऊन मला पेढा सुद्धा भरवलेला आहे. ओके. म्हणून आता तो गुंठेवारी हा विषय इतका मोठा आपला राहिलेला नाही. फक्त आता ज्यांना रेग्युलर करायचे त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. काय होते गुंठेवारीमध्ये, त्यांनी भरला का नाही भरला, मग मी पण नाही भरत. ओके. मग ऐन वेळेला कट ऑफ डेट आली, म्हणे तारीख वाढून द्या, किती दिवस. तर त्याच्यासाठी नागरिकांनी स्वतःच अरे घर मालकीचं असणं फार गरजेचं आहे आपल्या. उद्या लोन आहे, उद्या काही करता येईल, त्याचं PR कार्ड बनेल. आजही बॉन्डवर लोकांचे घर आहेत, ते रेग्युलर करून घेतले पाहिजे. त्यांनाही माझी विनंती राहणार आहे. आणि तिथं काही अडचण आली तर निश्चित आम्ही बसलेलो, आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या पाठीशी उभं आहोत. तुमची सत्ता आली, पुढच्या 5 वर्षात काय 2 गोष्टी मोठ्या करणार? तुमचा महापौर बसला तर महानगरपालिका हे असं एक शहरासाठी महत्वाचं संस्था आहे ज्यामुळं तुमचं शहर कसं आहे आणि तुमचे नागरिक कसे ह्याची ओळख होते. आपण सुरतचा उल्लेख करतो, कधी कधी सुंदर स्वच्छ शहर म्हणून सुरतचा उल्लेख केला जातो, कधी आणखीन एखाद्या सिटीचा उल्लेख केला जातो. आता महाराष्ट्रामध्ये सर्वात ग्रोथ होणारं शहर म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. मराठवाड्याची उपराजधानी पण आहे आणि हे पर्यटन क्षेत्र पण आहे. यासाठी महानगरपालिकेचा कारभार जो आहे इतका स्वच्छ आणि सुंदर असावा. आता DPR आपण चेंज केलेला आहे. आता जे बसके घर होते तर आता तुम्हाला पुढं वर्टिकल जाता येते. आता 22 मजल्यापर्यंतचे परमिशन आहे. माझ्यातर्फे सुद्धा मी DPC मधून अनेक योजना आता इथं कॉर्पोरेशनला मी मदत केलेली आहे. माझं शहर सुंदर कसं होईल. आता आपलं शहर कोणी खड्ड्याचं बनलं नाही पाहिजे, पाण्याबद्दल तक्रार नको आणि जनतेला जे काही सुविधा पाहिजेत, चांगले रस्ते, फुटपाथ वगैरे सर्व धरून या देण्याचा आपला प्रयत्न आहे. शहरात येणाऱ्या माणसाला आम्ही एक आगळ्या वेगळ्या शहरातून चालतोय असं हे शहर डेव्हलप करायचा आपला प्लॅन आहे. म्हणून याच्यासाठी आपल्या तुमच्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. आपण टीका करणं सोपं, डेव्हलपमेंटमध्ये सर्वांनी बरोबर आलं पाहिजे. मी कोणताही पक्ष वगैरे असं मानत नाही. डेव्हलपमेंटसाठी प्रत्येक पक्षाच्या माणसानं, नेत्यांना याच्यामध्ये सहभाग नोंदवा आणि हे शहर आमच्या सत्ता आल्यानंतर निश्चित सरकार आपलं आहे, निधी आपल्याला उपलब्ध आहे आणि त्यामुळे हे शहर इतक्या झपाट्याने आपण प्रगत करू, इतकं चांगलं करू की या 2 वर्षामध्ये लोकांना सुद्धा हे शहर पाहण्यासाठी येणं वाटलं पाहिजे की चला एकदा छत्रपती संभाजीनगरला जाऊ. नक्कीच सगळ्यांनी विकासासाठी एकत्र आलं पाहिजे आणि त्याचे म्हणतात की शहर आपलं आहे, या शहरासाठी काम करणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि जागरूक नागरिक म्हणून तुमचं पण तुम्ही नेहमी शहरासाठी जागरूक राहिलं पाहिजे. या मुलाखतीचा आपण शेवट करतोय, पण जाता जाता सरांना एक प्रश्न विचारतोय. आता तुम्ही बोलत होते की आमची सत्ता येईल वगैरे, महापौर कुणाचा, तुमचा आणि भाजपचा होणार का शिवसेनेचा होणार? महापौर हा भगव्या झेंड्याचा असेल, म्हणजे आमचाच असेल, एवढं मी निश्चित सांगतो. ज्या पद्धतीने लोकांचा रिस्पॉन्स आहे, लोक पाहत आहेत आणि लोकांचा विश्वास हीच आमची पुंजी आहे. म्हणून शिवसेनेचा महापौर या महानगरपालिकेवर असेल. आणि 16 तारखेला आपल्याला कळेल की महापौर कोणाचा असेल. 8 दिवसाचा वेळ आहे आणि तेव्हा नक्कीच काय चित्र स्पष्ट होईल. सर, आपण आलात, खूप आम्हाला वेळ दिलात आणि संवाद साधला. खूप खूप आभार. थँक्यू सर. थँक्यू.